नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, हॅलो टीचर वायटी हा आपला टेलिग्राम ऑफिशियल चॅनल आहे आणि याच्यावरती आपण आलेलो आहे. याच्यामध्ये आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये GMC नागपूरच्या संदर्भात फार महत्त्वपूर्ण अपडेट बघायचे आहे. सोबतच मित्रांनो, कालपासून भरपूर काही अपडेट आपण टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे. याच्यामध्ये MPSCची जी टंकलेखन कौशल्य चाचणी परीक्षा आहे त्याची क्वालिफाय लिस्ट लागलेली आहे. सोबतच भरपूर काही आपण टाकलेलं आहे मित्रांनो. याच्यातच मित्रांनो BMCचे जे तुमचे पेपर होणार आहे त्या BMC करता महत्त्वाचा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर आपण कव्हर करत आहोत. महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर करत आहोत. ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे. परंतु आजचा जो व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो GMC नागपूर स्पेशल राहणार आहे आणि याच्यामध्ये नेमके काय अपडेट आहे ते सुद्धा आपल्याला बघायचे. ठीक आहे. काही दिवसापूर्वी GMCचा निकाल आलेला होता आणि कालच्या तारखेला पुन्हा एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज मार्क तुम्हाला माहीत होणार आहे. ठीक आहे. तर तुमच्या कॅटेगरी वाईज किती मार्क तुमच्याकडे आहेत जवळपास जे लिस्ट आहे मित्रांनो, भरपूर मोठी लिस्ट आपल्याकडे आलेली आहे. तर ही लिस्ट आपल्याला इथे समजून घ्यायची आहे की नेमकी काय लिस्ट आहे. ठीक आहे. तर GMC गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज याची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की जवळपास जे आहे मित्रांनो 743 पेजेसची लिस्ट आहे आणि याच्यामध्ये टोटल जे इन्फॉर्मेशन आहे ते टोटल इन्फॉर्मेशन काय आहे, तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला किती मार्क पाहिजे आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यात जाणून घ्यायच्या आहे. ठीक आहे. तर ही PDF आहे मित्रांनो, फार मोठी PDF आहे, त्याच्यामुळे थोडासा जो आहे स्क्रोल डाऊन करायला वेळ लागत आहे. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर याची ही लिस्ट आहे. याच्यामध्ये जे दिनांक आहे 30/9/2024 म्हणजे कालच्या तारखेची लिस्ट आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाची सूचना काय आहे ते बघा. विषय आहे गट ड वर्ग 4 समकक्ष पदाच्या कॅम्प्युटर प्रोग्राम बेस ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान 45% व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत. ठीक आहे. म्हणजे 45%पेक्षा ज्यांना जास्त गुण असेल त्यांची सगळ्यांची यादी याच्यात लावण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काउंट करायचं आहे मित्रांनो की तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार कितव्या नंबरवर तुम्ही बसत आहात आणि तुमच्या कॅटेगरीला जागा किती आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. वेटिंग किती क्लिअर होऊ शकते, वेटिंग क्लिअर होण्याचे चान्सेस किती आहे ते सगळे बाब आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ठीक आहे. तर 45%पेक्षा जास्त जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की 45%पेक्षा जास्त गुण असलेले टोटल विद्यार्थी किती आहे आणि याच्यामध्ये जे विद्यार्थी आहे मित्रांनो त्यांना किती विद्यार्थ्यापर्यंत चान्स मिळू शकतो जॉईनिंग करता. ठीक आहे. तर वैद्यकीय शिक्षण औषधे द्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय किंवा दंत किंवा आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्न रुग्णालयातील गट ड वर्ग 4 समकक्ष सरळ सेवेच्या 680 रिक्त पदाच्या कॅम्प्युटर प्रोग्राम बेस ऑनलाईन परीक्षा दिनांक 26/8/2024, दिनांक 28/8/2024 व दिनांक 4/9/2024 घोषित करण्यात आलेली होती. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, ज्या उमेदवारांनी परीक्षेत एकूण 200 गुणांच्या किमान 45%, त्यांना 200 गुणांच्या जर 45% केलं तर आपण 90 गुण होतात किंवा त्यापेक्षा जास्त. ठीक आहे. 90 गुण मिनिमम आहे आणि 90पेक्षा जास्त जे गुण असेल त्या विद्यार्थ्यांची जे गुण प्राप्त केलेले असेल अशा उमेदवारांची गुणवत्ता यादी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर जी संकेतस्थळ आहे GMCचं त्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 30/9/2024 प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे. उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर जी की gmcnagpur.org आहे इथे तुम्ही भेट देऊन जे आहे ते यादी पाहू शकता किंवा आपण टेलिग्राम चॅनलला सुद्धा आपण ही यादी टाकलेली आहे. ठीक आहे. डॉक्टर राज गजबे, सदस्य सचिव, जिल्हा निवड समितीचा अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या सायन्स ही जी आहे ती यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे मित्रांनो, हे बघा तुम्हाला इथं जे आहे ते समजून घ्यायचे आहे लिस्ट. तर याच्यामध्ये बघू शकता डेट ऑफ एक्झामिनेशन जी होती 26-28 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर 2024 होती. त्याच्यामध्ये सुरुवातीला मित्रांनो रोल नंबर तुम्हाला दिसत आहे, रोल नंबरचा कॉलम आहे, नंतर सिरियल नंबरचा कॉलम आहे, नंतर मित्रांनो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, अप्लाइड कॅटेगरी आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अप्लाय केलेला आहे, तुमचा सेक्स दिलेला आहे, मेल आहात का फिमेल आहात, डेट ऑफ बर्थ आहे, नेम आहे आणि याच्यानंतर मित्रांनो हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जर असेल ते सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. नंतर तुम्हाला कोणत्या विषयात किती मार्क आहे ते सुद्धा दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, GK मध्ये, IT मध्ये टोटल किती मार्क तुम्हाला बसत आहे ते सुद्धा याच्यात दिलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे का तुमच्याकडे ते सुद्धा दिलेलं आहे. डोमिशियल
आहे का ते सुद्धा दिलेलं आहे. NCL आहात का, तर हे सगळी बाब याच्यामध्ये दिलेली आहे. हायर क्वालिफिकेशन काय आहे तुमचं ते सुद्धा दिलेलं आहे. मिनिमम क्वालिफिकेशन जे पाहिजे होतं ते सुद्धा दिलेलं आहे आणि मार्क्स दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, वरचे जे सगळ्यात टॉपला जो विद्यार्थी आहे 182 मार्क त्याला आहे. याच्यामध्ये इंग्लिशमध्ये त्यांना 50 आणि याच्यानंतर मराठीमध्ये 46, GKमध्ये 44, IITमध्ये 42 असे मार्क आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये 50पैकी 50 मार्क त्यांना आहे. तर अशा प्रकारची लिस्ट लागलेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सिरियल नंबरनुसार जे लिस्ट आहे ते देण्यात आलेली आहे. जे मार्क असेल तुमचे हायेस्ट मार्कनुसार जे लिस्ट लावण्यात आलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्ही कोणत्या नंबरवर इथे बसत आहात. आणि याच्यानंतर मित्रांनो सोबतच तुमचे कॅटेगरी कोणती आहे ते कॅटेगरीनुसार तुम्हाला तुमचा नंबर याच्यातून लिस्टमधून शोधून काढावा लागणार आहे. ठीक आहे. त्याच्याकरता काही सेपरेट लिस्ट लावण्यात आलेली नाही आहे कॅटेगरीकरता. त्याच्यामुळे तुमचा नंबर इथे तुम्हाला शोधावा लागणार आहे की तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही कितव्या नंबरला बसता. आता राहिला प्रश्न मित्रांनो वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचा. तर वेटिंग लिस्ट बऱ्यापैकी क्लिअर होऊ शकते. ठीक आहे. कारण की भरपूर जे विद्यार्थी आहे त्यांचा आता भरपूर लोकांचा MPSC सुद्धा निकाल आलेला आहे. त्याच्यामुळे साहजिकच मोठ्या पोस्टला लोक जाणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे मित्रांनो वेटिंग क्लिअर होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आता ही जी प्रोसेस आहे लवकरात लवकर पुढे जे आहे ते घेण्यात येणार आहे का हे आपल्याला बघावं लागणार आहे. कारण की आचारसंहितामुळे जे भरती जे आहे ते मित्रांनो जॉईनिंग देता येणार नाही. जर आचारसंहिता लागली, निवडणूक होणार आहे महाराष्ट्रात, त्या निवडणुकीच्या अगोदर जे आहे तुम्हाला जॉईनिंग भेटणे गरजेचं आहे. कारण की एकदा निवडणूक लागली तर मित्रांनो निवडणुकीत जॉईनिंग देता येत नाही आणि आचारसंहिता लागल्यानंतर जॉईनिंग देता येत नाही. बाकीची जी प्रोसेस आहे ती होऊ शकते, फक्त जॉईनिंग करता येत नाही. त्याच्यामुळे आचारसंहिता लागण्या अगोदर जॉईनिंग होईल का हे सुद्धा बघणे फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. तर कॅटेगरीनुसार तुम्ही इथे बघू शकता OBC, SC, SC सिरियल नंबर म्हणजे जे मेरिट नंबर आहे त्या मेरिटनुसार तुम्हाला याच्यात मार्क बघायला भेटणार आहे. पण तुम्हाला जे तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला शोधून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही कितव्या नंबरला. ठीक आहे. तर हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला जागा काढायचं तुमच्या किती कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे, किती वेटिंगपर्यंत आपण क्लिअर होऊ शकतो, ही सगळी बाब तुम्हाला याच्यामध्ये बघायची आहे. ठीक आहे. याच्यानंतर याच्या संदर्भात काही अपडेट आले तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नेहमीप्रमाणे पोहोचवण्याचे कार्य केले जाईल. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि टेलिग्राम चॅनल जो आहे आपला हॅलो टीचर वाईट नावाचा त्याला जॉईन करायला विसरू नका. सर्वात अगोदरची अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो, टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि ही PDF टेलिग्राम चॅनल टाकली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता.